मित्रांनो, भारत आणि इंग्लंड यांच्यातील हाय व्होल्टेज एकदिवसीय सामन्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कारण भारतीय संघाने टी20 मालिका गमावली. टी20 टीम इंडियाचा मोठा पराभव झाला. त्यामुळे भारत वनडे मालिका जिंकून पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रोहित आणि विराटची जोडी चाहत्यांना खेळताना दिसणार आहे. तुमचा आवडता खेळाडू कोणता ते आम्हाला कमेंट करून सांगा. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये लवकरच 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे या मालिकेसाठी टीम इंडियाचा खतरनाक स्क्वॉड समोर आला आहे. या संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आगामी 14 जुलैपासून या थरारक मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने युवा आणि अनुभवी खेळाडूंचा जबरदस्त मेळ घालत भारतीय संघाची घोषणा केली आहे. चला तर मग पाहूया इंग्लंडला त्यांच्याच भूमीत धूळ चारण्यासाठी कसा आहे आपला टीम इंडियाचा स्क्वॉड. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा युवा स्टार शुभमन गिल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. शुभमन गिल या मालिकेत कॅप्टन्सी करताना दिसेल. तर त्याच्यासोबत बॅटिंग मजबूत करण्यासाठी अनुभवी हिटमॅन रोहित शर्मा आणि किंग विराट कोहली यांची संघात उपस्थिती असणार आहे. त्यामुळे भारताची टॉप ऑर्डर एकदम सॉलिड दिसतेय. मिडल ऑर्डर सांभाळण्याची जबाबदारी श्रेयस अय्यरवर असेल, ज्याला या दौऱ्यासाठी उपकर्णधार घोषित करण्यात आला आहे. त्याचसोबत विकेटकीपर फलंदाज म्हणून संघात 2 तगडे पर्याय आहेत. एक म्हणजे KL राहुल आणि दुसरा धडाकेबाज ईशान किशन असणार आहे. स्पिन डिपार्टमेंट आणि ऑलराऊंडरची भूमिका बजावण्यासाठी संघात वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांची निवड झाली आहे. तर मुख्य फिरकीपटू म्हणून चायनामन कुलदीप यादव आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. आता बोलूया भारताच्या वेगवान गोलंदाजीबद्दल, ज्याचं नेतृत्व करणार आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह. त्याला साथ देण्यासाठी संघात प्रसिद्ध कृष्णा, युवा सेन्सेशन हर्षित राणा आणि स्विंग किंग अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. तसेच पंजाबचा युवा वेगवान गोलंदाज गुरनूर बरार यालाही संघात मोठी संधी मिळाली आहे. आणि शेवटी फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून शिवम दुबे देखील संघात आपली ताकद दाखवणार आहे. तर मित्रांनो, असा आहे इंग्लंड विरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांसाठीचा भारतीय संघ. तुम्हाला काय वाटतं? शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ही टीम इंडिया इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवू शकेल का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून सांगा.